पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे तुम्हा सर्वांस शांती लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. मित्रांनो, ही जणू काही आपली मध्यरात्रीची मिसा आहे. आलेल्या ह्या संकटामुळे आपल्याला संपूर्ण जीवन बदलायला लागलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपली ही उपासनासुद्धा आपल्या अगदी मनाविरुद्ध जणू काही बदलली जात आहे. परमेश्वराकडे आपण प्रार्थना करू. परमेश्वराने गाईच्या गोठ्यामध्ये जन्म घेतला आणि जणू काही मानवजातीला धक्का दिला की इतका मोठा राजांचा राजा इतक्या दारिद्र्यामध्ये जन्म घ्यायला येतो. मला वाटतं तो शॉक जर बघायला गेलं तर आपल्याला हल्ली लागत असलेला हा शॉक तसा काहीच नाही. आपण परमेश्वराकडे प्रार्थना करू. ही मिसा मी विशेष करून आपल्या धर्मप्रांतातील सर्व लोकांसाठी अर्पण करीत आहे. पवित्र रहस्यांच्या हे उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया. सर्व पापांची कबुली देऊन परमेश्वराची क्षमा मागूया. पश्चातापी अंतःकरणाने एकत्र म्हणूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हायगाईने मी फार पापी केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली नमोनि माना हो करुणावंता तुझे भगवंता गुणाच्या गी प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता एकुलत्या सुता गुणावंता जनक नंदना परमेश को करा प्रभु दुख हरा परमेशा दयेच्या सागरा जग पापहारी दयामावरी करीद्वरा पतित पावना जग पापहारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची
ऐसला पित्याच्या उजव्या हाताशी तुझे अविनाशी दया करी परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशू ख्रिस्ता परम ईशाला स्वर्गात गौरव सजनांना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमचा प्रकाश प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या तेजाने तू ही पवित्र रात्र प्रकाशित करतोस. प्रभू व जगाचा खरा प्रकाश म्हणून आम्ही त्याचे स्वागत करतो. त्याच्या स्वर्गराज्यात आम्हाला शाश्वत आनंदाचे वरदान मिळो. तेथे तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात एकच परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. यशयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. मृत्यूछायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर प्रकाश पडला आहे. तू राष्ट्रांची वृद्धी केली आहे. त्याला महानंद प्राप्ती करून दिली आहे. हंगामाच्या उत्सवसमयी करावयाच्या आनंदाप्रमाणे, लूट वाटून घेणाऱ्या लोकांच्या आनंदाप्रमाणे ते तुझ्यासमोर आनंद करतात. कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे तू त्याच्या भाराची जू, त्यांच्या खांद्यावरची काठी, त्याच्यावर जुलूम करणाऱ्यांचा सोटा मोडला आहे. युद्धाच्या गर्दीत जोडे घातलेल्या योद्ध्याचे जोडे व रक्ताने भरलेली वस्त्रे ही जाळण्यासाठी अग्नीला सर्पण झाली आहेत. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसेल. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालविल आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. आज तारणारा जन्माला आला आहे. आज तारणारा जन्माला आला आहे. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. हे सर्व पृथ्वी परमेश्वराचे गुणगान कर. परमेश्वराचे गुणगान करा. त्याच्या नामाला धन्यवाद द्या. प्रतिसाद. आज तारणारा जन्माला आला आहे. त्याने केलेल्या तारणाची प्रतिदिनी घोषणा करा. राष्ट्रांमध्ये त्याचा गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा. प्रतिसाद. आज तारणारा जन्माला आला आहे. आकाश हर्षो, पृथ्वी उल्हासो, समुद्र व त्यातील सर्व काही गर्जना करोत. जमीन व त्यातील सर्व काही उत्सव करोत. वनातील सर्व झाडे परमेश्वरासमोर आनंदाचा गजर करतील. प्रतिसाद. आज तारणारा जन्माला आला आहे. कारण तो आला आहे. पृथ्वीचा न्यायनिवाडा करावयास तो आला आहे. तो जगाचा न्यायनिवाडा योग्य प्रकारे करील. लोकांचा न्याय सत्यतेने करील. प्रतिसाद. आज तारणारा जन्माला आला आहे. संत पौलाने तिताला लिहिलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रगट झाली आहे. तो आम्हाला असे शिकवतो की भाग्यशाली आशाप्राप्तीची म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचे गौरव प्रकट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून आजच्या युगात मर्यादेने, नीतीने, सुभक्तीने वागावे.
त्याने स्वतःला आम्हाकरिता दिले, यासाठी की त्याने खंडणी भरून आम्हाला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे आणि चांगल्या कामात तत्पर असे आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. जयघोष. मोठ्या आनंदाची सुवार्ता मी तुम्हास सांगतो. आम्हासाठी आज तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेलं वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नावानिशी लिहिली जावी अशी कैसर ऑगस्ती याची आज्ञा झाली. क्लिरिनिया हा सूर्याचा सुभेदार असताना ही पहिली नावनिशा झाली. तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून द्यावयास गेली. योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालिलांतील नाझरेत गावातून वर यहुद्यांतील दाविदाच्या बेथलेम गावी गेला व त्याला वाग्दत्त झालेली मरिया गरोदर असताना तिलाही त्याने नावनिशी लिहून देण्यासाठी बरोबर नेले. तेथे असताना असे झाले की तिथे दिवस पूर्ण भरले. तिला तिचा प्रथम पुत्र झाला. त्याला तिने बाळंताने गुंडाळून गव्हाणे ठेवले, कारण त्यांना उतर शाळेत जागा नव्हती. त्या परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होती. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्याच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. तीही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मलेला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खूण ही की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणे ठेवलेले एक बाळ तुम्हाला आढळेल. इतक्या स्वर्गांतील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यास शांती. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. मित्रांनो, आपली जी उपासना आहे, विशेष करून अशा मुख्य सणांच्या दिवशीची उपासना, पण सर्वच उपासना ही ऐतिहासिक देवाच्या ज्या घटना घडल्या त्या वास्तवात जणू काही ज्या वास्तवामध्ये त्या घटना घडल्या त्याच वास्तवामध्ये त्या घटना आपण परत जणू काही साजऱ्या करीत राहाव्यात, हा उपासनेचा मुख्य हेतू असतो. जसं घडलं प्रभू येशूच्या जीवनामध्ये, मरियेच्या जीवनामध्ये, तसं आपण त्या उपासनेमध्ये त्या वास्तवाला धरून साजरं करायचं. आणि म्हणून आजचं शुभवर्तमान जर आपण ऐकलं तर असा कुठे उल्लेख आला नाही की त्याचा जन्म 25 तारखेला झाला, तो उल्लेख आला नाही.
परंतु तुम्ही ऐकताना बघितलं असेल की एका विशिष्ट प्रसंगाच्या वेळी त्याचा जन्म झाला. ते निघाले होते, रोमन साम्राज्याने शिरगंठी घ्यायचं ठरवलं होतं आणि योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला असल्यामुळे त्याचं जन्मस्थान हे बेथलेम होतं आणि म्हणून जिथं जन्म झाला तिथं नाव नोंदणीसाठी जायचं असते, अशी त्यावेळीची रोमन साम्राज्याची पद्धती. आणि तो तिथं गेला आणि मरियेची वेळ आली, बाळंत व्हायची. आणि मग जो आपल्याला जी घटना सांगितली जाते तशी झाली. आता तिथं दुसरी एक ठळक गोष्ट सांगितलेली आहे की ही घटना रात्रीची घडली. ही घटना रात्रीची घडली आणि म्हणून ख्रिस्त सभा ही अशी मिसा साजरी करण्यासाठी कधीही परवानगी देत नसते. पण आता आपल्या हाती काही राहिलेलं नाही अशी परिस्थिती झाल्यामुळे जे काय आहे त्याच्यामध्ये आपल्याला समाधान मानलं पाहिजे आणि परमेश्वर ते समजून घेईल अशी आपल्या पोप महोदयांनी आम्हाला जे काही करायला पाहिजे ते करायला सांगितलेलं आहे. ईस्टरचा विधी आपण करू शकलो नाहीत, परमेश्वर समजून घेईल आपल्याला. जे आपण आपल्याला शक्यच नाही अशी गोष्ट आपण करायला पाहिजे असा हेका परमेश्वर धरत नसतो. आवाक्या बाहेर जे आहे त्याच्याविषयी परमेश्वर आवाक्या बाहेरचं अक्षरशः म्हणजे माणसाला इम्पॉसिबल जर असलं तर परमेश्वर त्याची अपेक्षा आपल्याकडून करणारच नाही आणि म्हणून आपण हे करत आहोत. पण एक लक्ष तुमचं मी आता वेधू इच्छितो, का रात्रीचा हा झाला पाहिजे? कारण ह्या विधीला जर अर्थ यायचा असेल तर तिथं रात्रीचं झालं ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी, तसं आता झालं पाहिजे. आता का हा आग्रह का उपासनेमध्ये? तर आग्रह अशासाठी की ख्रिस्त आपल्याला सांगितलं आहे आजच्या सगळ्या प्रार्थनेमध्ये. मी सुरुवातीची प्रार्थना म्हटली, जगाचा खरा प्रकाश म्हणून आम्ही त्याचे स्वागत करतो. तो प्रकाश होता आणि हा विरोध दाखवायचा आहे, का कॉन्ट्रास्ट, की अंधारामध्ये माणसं गोंधळली असताना, चाचपडत असताना तिथं प्रकाश येतो. प्रकाश, जिकडे प्रकाश असेल तिकडे प्रकाश नाही येणार, जिथं अंधार असतो तिकडे प्रकाश येतो. म्हणून तो प्रकाश आला असा आपल्याला जाणीव होते त्याची. आणि हा विरोध दाखवण्यासाठी, वास्तव परत ते निर्माण करण्यासाठी ही रात्रीची वेळ असली पाहिजे, हा एक मुद्दा झाला. म्हणून ख्रिसमसचा विधी हा मध्यरात्री करायचे, अशासाठी की गडद रात्र आपल्याला अनुभवता आली पाहिजे. रात्र काय आहे हे कळल्यावरच आपल्याला प्रकाश काय हे समजायला लागते. जशी भूक जर लागली नाही तर अन्नाची चव कळत नाही. पोट भरलेल्या माणसाला तुम्ही काही त्याच्याकडे पंचपंक्वान्न वाढा, त्याला त्याचं काय पडलं नाही. म्हणून विरोधाभास पाहिजे हा. आणि त्यासाठी ख्रिस्त सभा ही उपासना मध्यरात्रीची करायला सांगते. मग आपण थोडेसे आपल्या देशामध्ये नियम आले की 11च्या अगोदर सगळं संपलं पाहिजे, म्हणून आपण ती शक्यतो 9 वाजता 10 वाजता असे करीत असू. पण आता ते पण आपल्या हातात नाही ह्या कोविड-19 ह्या विषाणूमुळे. दुसरा मुद्दा असा आहे की ह्या प्रकाशाचा, अंधारात प्रकाश कसा येतो हे ठासून सांगण्यासाठी हा सण हा 25ला धरलेला आहे. का? तर तुम्ही विचार करा, 21 तारीख 21 डिसेंबर कुठला दिवस आहे हा? ह्या दिवसामध्ये सर्वात मोठी रात्र आणि वर्षातील सर्वात लहान दिवस 21 डिसेंबर. मुद्दामहून तो तसा दिवस धरला. 21 डिसेंबरच्या आसपास 1-2 दिवस इकडे तिकडे, म्हणून 25
डिसेंबर हा दिवस धरला. पण बघा तुम्ही की प्रकाश येत आहे आणि मोठी रात्र म्हणजे जणू काही अंधाराचं राज्य, शैतानाचं राज्य, पापाचं राज्य, आणि मग दिवस 22पासून मोठा व्हायला लागतो. गेले 3 दिवस आता दिवस आस्ते आस्ते मोठा होत आहे. लहान लहान होत होत तो 21 डिसेंबरला झाला आणि आता दिवस मोठा व्हायला लागला. म्हणजे प्रकाशाचा जन्म झाला आणि ख्रिस्त हा जगात प्रकाश आहे असं संत जॉन त्याच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला नमूद करून सांगतो. म्हणून मग 25 डिसेंबर हा दिवस धरलेला आहे. आता तुम्ही म्हणाल तसं कुठे आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये, बायबलमध्ये असं कुठे लिहिलेलं आढळत नाही आणि त्याची काही गरज पण नाही. त्याच्या मागचं सत्य काय होतं तर अंधार इतका झाला होता, अंधाधुंदी इतकी माजली होती, लोक परमेश्वराचं ऐकायला तयार नव्हते आणि म्हणून संदेष्टे, मोठमोठे संदेष्टे, यिर्मया, एझेकिएल, यशया, हे आगमन काळापूर्वीची जी वाचनं आहेत, वर्षाच्या आपण उपासना वर्षाच्या शेवटची वाचनं, ती सगळं तसंच सांगतात की माणूस किती निधर्मी बनला होता, माणूस किती देवाच्या विरुद्ध गेला होता, माणूस किती त्याच्या पापामध्ये गुंतून बसला होता, जगावर जणू काही अंधाराची छाया आली होती. आणि अशा वेळेला मग आगमन काळात यशया संदेष्टा आशेचा किरण दाखवतो की काय हरकत नाही, जरी असं आहे तरी देवाचं प्रेम हे सर्व गोष्टींहून परिणामकारक आहे आणि म्हणून तो तारणारा पाठवील आणि म्हणून हा अंधारामध्ये प्रकाश येत असतो. तुम्हाला आपलं जीवन बघा ना, रोजचं जीवन बघा, रोजचं जीवन बघा. मी आज 5ला उठल्यापासून 1 मिनिट फुरसत नाही. हे कर, ते कर, हा बोलावतो, तो बोलावतो, हे सगळं पोलिसांचं चाललेलं आहे. ते काय नियम असले पाहिजेत, कसं केलं पाहिजे, फादर येतात माझ्याकडे. पण हा माझा 1 दिवस, माझं काहीच नाही. मी सांगेन तुम्ही संसारी माणसं, तुम्हाला किती धास्ती असते, तुम्हाला किती अडचणी असतात, किती संकट तुम्हाला त्यांना तोंड द्यायला लागते. हे जीवन असं आहे आपलं. पण अशा गोष्टींमध्येच परमेश्वर आपला प्रकाश म्हणून, धीर देणारा म्हणून, आपल्याला आशा दाखवणारा म्हणून येत राहतो. आणि तो नक्कीच झालेला आहे. हे काही भाकड कथा नाही, हे झालेलं आहे. आणि हा आपला ख्रिसमस. म्हणून हे ठासून आपण बोललं पाहिजे प्रत्येक वर्षी की त्याचा जन्म झाला, तो आमच्यामध्ये आला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली, आमची जीवनं त्याने उजळून काढली. आम्हाला आनंदात कसं राहायचं, समाधानात कसं राहायचं, आशेत कसं जगायचं, हे आम्हाला त्याने स्वतःच्या उदाहरणांनी शिकवलं. मग त्याने आजारांना बरं केलं, लुळे पांगडे लंगडे होते त्यांना त्याने बरं केलं. सर्व या अंधारामधून किंवा अंधारमय अशा वाटणाऱ्या गोष्टींमधून आम्हाला तो प्रकाशात आणणारा आमचा परमेश्वर आहे. आणि आम्ही कधीही अंधारात राहू नये, जीवन आमचं हे प्रकाशाने उजळून असावं. म्हणून हा ख्रिस्ताचा, परमेश्वराचा माणूस म्हणून जन्म, हे रहस्य आपण साजरं करतो. मजा करा, मजा करायची नाही असं मी पण सांगणार नाही, मजा करायची, परंतु मुख्य कारण विसरून मजा करून फायदा नाही. ते मूर्खासारखं होते. मग ज्या कामासाठी आपण सण साजरा करतो, ज्या हेतूसाठी आपण सण साजरा करतो, काय हेतू आहे ख्रिसमसचा, त्याची गरिबी बघा, त्याचं दुःख बघा आणि तदनंतर मग क्रूस आहेच. निस्वार्थेमध्ये सविस्तर लिहिलेलं आहे याच्यावर. खरं कारण काय ख्रिसमस साजरं करण्याचं. माझं म्हणणं तुम्ही मजा करायची नाही, मी मजा करायची नाही असं नाहीच आहे. माणूस आनंदातच जगला पाहिजे, पण मजालासुद्धा अर्थ पाहिजे, कारण पाहिजे. आणि आपण आपल्या परमेश्वराचं हे उदाहरण कधीच विसरू शकत नाही.
आणि तेवढंच नाही तर ह्या आदर्श आपण जगाला पण दिला पाहिजे की आम्ही ख्रिस्ती माणसं, आम्हाला काय देवाने वेगळा वाटा काढून ठेवला नाही, परंतु अंधारातून बाहेर पडून परमेश्वराकडे वळून आम्ही प्रकाशित होतो, आम्ही उजळून निघतो आणि मग आमचीच जीवनं नाहीत तर आम्हीसुद्धा अडल्या नडल्यांना दुसऱ्यांनासुद्धा अंधारातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत राहतो. कारण आम्ही ख्रिस्ती आहोत, कारण आम्ही ख्रिस्ताच्या अनुयायी आहोत. हा मोठा संदेश आजच्या ह्या सणाच्या दिवशी ख्रिस्त सभा आपणापुढे ठेवते. आपण थोडंसं ह्याच्यावर चिंतन करू आणि नाताळचा चांगला सण मजेशीर गोडदाड खाऊन खऱ्या अर्थाने मजा करून आपण साजरा करूया. आपली श्रद्धा आता आपण सर्वजण एकत्रपणे जाहीर प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व अदृश्य वस्तू ह्यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता ह्यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही, त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलाताच्या आमदानीत त्यांनी दुःख भोगले. तो मरण पावला, त्याला पुरले. तो अधोलोकात उतरला. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जिवंतांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र यासहित त्याला बसतात व त्याचा गौरव करतात. तो संदेष्टांमार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. बंधू भगिनींनो, या रात्री आपण आपल्या तारणाऱ्या परमेश्वराची दया आणि प्रेम आपल्यामध्ये जे प्रकट झालं आहे त्याची आठवण करीत आहोत. आपल्या स्वतःच्या सत्कृत्यांवर नव्हे तर अखिल मानवजातीवरील त्याच्या प्रेमावर विश्वास ठेवून आपण आपल्या प्रार्थना परमेश्वराला अर्पण करूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपणास प्रभू भोजना जन्माच्या आनंदाची सुवार्ता देणारी आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, सर्व धर्मगुरू धर्मभगिनी यांच्यावर बाळ येशूची कृपा सतत असावी. सर्व प्रकारच्या वाईटापासून त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. बाळ येशूच्या जन्माद्वारे आपले मन, बुद्धी व अंतःकरणाची प्रत्येक हालचाल, विचार व कृती याद्वारे प्रभूचे अस्तित्व जाणण्याचा व अनुभवण्याचा आपणास प्रयत्न करता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. शांतीची सुवार्ता घेऊन शांतीचा राजा जन्माला आलेला आहे. प्रत्येक कुटुंबात आणि सर्वत्र शांती पसरावी, सर्वांना मुक्तीचा व शांतीचा आनंद उपभोगता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या पॅरिसमध्ये, धर्मप्रांतामध्ये जे आजारी व निराश आहेत, विविध समस्याने ग्रासलेले आहेत, त्यांना बाळ येशूचा स्पर्श होऊन त्यांना आनंद व शांतीचा अनुभव यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्त पुन्हा नव्याने जन्म घेऊन आपल्या प्रत्येकाच्या हृदयात वस्ती करू इच्छित आहे. आपले जीवन प्रेमाने, शांतीने, प्रकाशाने भरून जावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजा बाळ येशूच्या चरणी ठेवूया. हे प्रभू परमेश्वरा, प्रेमाने आणि आपले कौमार्य न गमावता मरियेने आमचा प्रभू आणि तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याला जन्म दिला. मरियेला आमच्या प्रार्थना तुझ्यासमोर सादर करू दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन.
बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभो, आमच्या आनंददायी उत्सवाच्या दिवशी आमच्या या दानांचा स्वीकार कर. या दानांमुळे मनुष्य देहधारी देवपुत्राशी आमचे ऐक्य घडवून आण. ख्रिस्त आमचे जीवन तुझ्या जीवनाशी जोडत असतो. आमचे जीवन त्याच्या जीवनाप्रमाणे व्हावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली प्रभू आहे. आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. योग्य बराचसा हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तुझ्या सनातन शब्दाच्या देहधारणेमुळे आमच्या श्रद्धारूपी डोळ्यांना तुझ्या गौरवाचे नवे तेज दिसले आहे. दृश्य अशा ह्या मानवी देहात आमचा परमेश्वर प्रकट झाला आणि त्याच्या अदृश्य प्रेमाचे आम्हाला दर्शन घडले. म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायक वृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गात म्हणतो. यशोगीत गान भांतरा परमैशाच्या पावन नावे एक धन्य तो जनांतरा. जय 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 जयकार प्रभूचा यशोगीत गान भांतरा. पावन पावन तम है शक्तिशाली तू प्रभुवरा. हे दयाळू पित्या, आम्ही तुझ्या जवळ येतो. तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तुझी स्तुती करतो व तुझे आभार मानतो. आमच्या ह्या दानांचा स्वीकार कर आणि त्यावर आपला आशीर्वाद घाल अशी आम्ही तुला ख्रिस्ताद्वारे विनंती करतो. आम्ही ही दाने तुझ्या पवित्र आणि विश्वव्यापी ख्रिस्त सभेसाठी अर्पण करीत आहोत.
ख्रिस्त सभेचे सदैव रक्षण कर, तिला नेहमी मार्गदर्शन कर. सर्व जगभर ख्रिस्त सभेमध्ये शांती आणि ऐक्य नांदू दे. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स यांच्यासाठी तसेच प्रेषिताकडून मिळालेली धर्मश्रद्धा स्वीकारणाऱ्या व शिकवणाऱ्या सर्वांसाठी आम्ही दाने तुला अर्पण करीत आहोत. हे प्रभू, तुझ्या लोकांची आठवण कर. त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. तुझ्याबरोबर एकत्रित झालेल्या आम्हा सर्वांची आठवण कर. आमची श्रद्धा व निष्ठा तू जाणतोस. आमच्या व आमच्या प्रियजनांसाठी आभाराचं बली आम्ही तुला अर्पण करतो. हे जिवंत आणि सत्य परमेश्वरा, आमच्या कल्याणासाठी व आमच्या तारणासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. अखंड ख्रिस्त सभेबरोबर एकचित्त होऊन ज्या मंगल रात्री नित्यकुमारी मरियेने आपले कौमार्य न गमावता जगाच्या मुक्तिदात्याला जन्म दिला, ती रात्र आज आम्ही साजरी करीत आहोत. आमचा प्रभू व परमेश्वर येशू ख्रिस्त याची ती माता मरिया, हिला आपण प्रेमपूर्वक वंदन करतो. अखंड ख्रिस्त सभेबरोबर एकचित्त होऊन आमचा प्रभू व परमेश्वर प्रभू ख्रिस्त याची माता मरिया, हिला आम्ही वंदन करतो. तिचा पती संत योसेफ, प्रचित व रक्तसाक्षी पेत्र व पौल, आंद्रिया, याकोब, योहान, थोमा, याकोब, फिलिप, मत्तेय, सिमोन, बार्थोलोमेओ, थद्देय, लिनस, क्लेतस, क्लेमंट, सिस्टस, कॉर्नेलियस, सिप्रियन, लॉरेन्स, किझोगोनस, योहान व पॉल, कॉस्मस व दामियन आणि इतर सर्व संत यांचा आम्ही सन्मान करतो. त्याच्या पुण्याईने व मध्यस्थीने आम्हाला तुझे नित्य सहाय्य व संरक्षण दे. हे पित्या, तुझ्या अखंड कुटुंबाकडून या दानांचा स्वीकार कर. या जीवनात आम्हाला तुझी शांती दे. सर्व काळच्या शिक्षेपासून आमचे रक्षण कर आणि तुझ्या निवडलेल्या लोकांमध्ये आमची गणना कर. आमच्या ह्या दानावर आपला आशीर्वाद घाल. खऱ्या मनाने व सत्यनिष्ठेने अर्पण केलेले हे दान स्वीकारणीय बनव. हे दान आमच्यासाठी तुझा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर आणि रक्त बनवत. आपल्या दुःख सहनाच्या आदल्या दिवशी त्याने आपल्या पवित्र आणि पूज्य हातात भाकर घेतली. स्वर्गाकडे म्हणजेच तुझ्याकडे हे सर्व समर्थ पित्या दृष्टी लावून तुझी स्तुती केली व आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. हे पवित्र पित्या, तुझ्या आज्ञेप्रमाणे आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याची स्मृती साजरी करतो. आम्ही तुझी सारी प्रजा आणि धर्मगुरू त्याच्या दुःखद सहनाचे व त्याच्या विजयशाली पुनरुत्थानाचे भक्तिभावाने स्मरण करतो. हे ऐश्वर्यपूर्ण ईश्वरा, तू आम्हाला दिलेल्या दानांतूनच हा पवित्र आणि परिपूर्ण बली, ही शाश्वत जीवनाची भाकर, हा सनातन तारणाचा प्याला आम्ही तुला अर्पण करतो. या बलीवर कृपामय दृष्टीने पहा. ज्याप्रमाणे आपला सेवक आबेल ह्याची दाने आमच्या श्रद्धेचा आदिपिता अब्राहम ह्याचा बली व तुझा महायाजक मेल्कीजेदेक
याचे भाकर आणि द्राक्षरसाचे अर्पण तू प्रेमपूर्वक स्वीकारलेस, त्याचप्रमाणे आमचा हा परमपवित्र बली स्वीकारून घे. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या दूताने आमचा हा बली स्वर्गात तुझ्या वेदीवर न्यावा अशी आम्ही विनंती करतो. या वेदीवरून तुझ्या पुत्राचे शरीर आणि रक्त आम्ही स्वीकारत आहोत. या प्रसंगी आमची अंतःकरणे तुझ्या हर एक कृपेने आणि आशीर्वादाने भरून टाक. हे प्रभू, मरण पावलेल्या व श्रद्धेच्या खुणीने अंकित होऊन आम्हा अगोदर गेलेल्या लोकांची आठवण कर. त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. ह्यांना व ख्रिस्तवासी विश्रांती पावलेल्या सर्व लोकांना तुझ्या सहवासात चिरकाळ प्रकाश, सुख व शांती दे. तुझे प्रेषित रक्तसाक्षी ऑन बाप्तिस्ता, स्तेफन, मत्तायस, बार्नाबस, इग्निशियस, अलेक्झांडर, मार्सेलियन, पेत्र, फेलेसितास, पेपरतुया, अगाथा, लुसिया, आग्नेस, सेलेसिया, अगस्तका, संत गोन्सालो गार्सिया, संत अल्फॉन्सो, संत सावरा, संत युसेफस, मदर तेरेसा व जोसेफ वास आणि सर्व संत यांच्या सहवासात थोडाफार लाभ आम्हाला सुद्धा मिळू दे. आम्ही पापी आहोत, तरीसुद्धा तुझ्या वेदीवर व दयेवर, या प्रेमावर आमची पूर्ण श्रद्धा आहे. आमच्या पात्रतेमुळे नव्हे, तर प्रभू येशूच्या पुण्यामुळे आमच्या पापांची क्षमा कर. आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तू आम्हाला सर्व देणग्या देतोस. जीवनाने आणि चांगुलपणाने तू त्या सर्व देणग्या संपन्न करतोस आणि आपल्या आशीर्वादाने पवित्र करतोस. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे आणि सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार, गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे आता पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणारं हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन.
माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या परमेश्वर बापा, तारणदात्याच्या जन्माने आम्ही आनंदित झालो आहोत. ख्रिस्ताच्या शिकवणुकीप्रमाणे आचरण करून त्याच्या जीवनात सहभागी होण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. बंधू भगिनींनो, आपली मान आता नम्रतेने खाली वाकवा आणि परमेश्वराच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. देवाचा पुत्र जेव्हा मनुष्य होऊन आला तेव्हा या जगातील अंधार नाहीसा झाला व ती पवित्र रात्र येशूच्या गौरवाने भरून गेली. सर्व गुणसंपन्न परमेश्वर, आमच्या पापांचा अंधार दूर करो व तुमची हृदये पावित्र्याच्या प्रकाशाने उजळो. आमेन. तारणदात्याच्या जन्माची सुवार्ता मेंढपाळांना सांगण्यासाठी देवाने आपल्या दूतांना पाठवले. ख्रिस्त जन्माच्या सुवार्तेने मेंढपाळांची हृदये भरून गेली. परमेश्वर तुमची हृदये देखील आनंदाने भरो व त्याच्या शुभवृत्ताचे तुम्हाला सुवार्तिक बनवो. आमेन. जेव्हा शब्द मनुष्य झाला तेव्हा पृथ्वी स्वर्गाला जोडली गेली. परमेश्वर तुम्हाला आपली शांती, शुभेच्छा आणि आपल्या स्वर्गीय दूतांचा सहवास देवो. आमेन. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो आणि सर्व काळ राहो. आमेन. ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला साक्षी देण्यासाठी आपल्या जीवनामध्ये तुम्हा सर्वांना पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. मी आपल्या सर्व धर्मप्रांतातील सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या धर्मप्रांतासाठी प्रार्थना करा आणि ख्रिस्ताच्या शिकवणुकीप्रमाणे जी कार्य व्हायला पाहिजेत ती पार पाडण्यासाठी तुम्ही सहकार्य करीत राहा. हॅपी ख्रिसमस. I wish all God's blessing on every family.